माध्यमातून आपण पाहिला तो संघ आहे जय माते जय कालिका माता कालबार जय कालिका माता कालबार आता फास्ट बॉल गो ओर क्रमांक पहिले वैयक्तिक पाला संघाच्या वतीने पहिले षटक करताना गोलंदाज परशु पाटील स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे प्रवीण याला नॉन स्ट्राइक साठी बाळा फास्ट बॉल गो फर्स्ट सेमीफायनल आपण पाहतोय आणि ड्रॉच्या आधारे एक संघ क्वालिफाय झालेला आहे स्वयंभू पायगाव अंतिम फेरीमधून बघू या स्पर्धेमधून या सामन्यामधून कुठला संघ आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून अंतिम फेरी गाठतोय कालवार की कारबिल की कालवार फर्स्ट बॉल गो आणि पहिला चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतो फलंदाज प्रवीणच्या बॅट मधून सन्मान केलं जातं चेंडू चालक्यात पण फक्त आणि फक्त चेंडूचा सन्मान होतो एक धाव घेण्याची संधी प्रवीण याला झाली एक धावेने स्वतःचा आणि संघाचं ज्यांना अकाउंट ओपन केलं धावसंख्या होती ती बिनबाद 1 दोन दिग्गज संघ खऱ्या अर्थाने दोन्ही संघाने स्पर्धेमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केला पहिल्या दिवसामधून जय कालिका माता कालवार तर दुसऱ्या दिवसामधून जय बजरंग कारबिली अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज परशु पुन्हा एकदा थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला फलंदाज बाळ्याच्या बॅट मधून चेंडूचा बॅट केला होता आणि शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलो तालक्यात पण फक्त आणि फक्त चेंडूला थोडंसं ढकलून दिलं ऑफ साईडला चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला इनफिल्ड मधून देखील आपण केबुलेच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं एक धाव घेण्याची त्याला संधी झाली आणि एका धावाने स्वतःचं त्यांनी देखील अकाउंट ओपन केलं आता मात्र सुंदर अपड्राईव्हचा अतिशय चांगला फटका होता बॅक टू बॉलरचा मारा आपण निश्चित पाहिला होता आपल्या फालतू चेंडू मात्र निश्चित कलेक्ट करता आला नव्हता तो गोलंदाज झाला आणि एक धाव घेण्याची संधी पुन्हा प्राप्त झाली प्रवीण याला या एका धावेने कालवार संघाची धावसंख्या होती बिनबाद 3 रमा जिमचे प्रोपायटर आणि सिनियर 44 संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर रमा मात्र यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केले धन्यवाद रमाजी पुन्हा एकदा गोलंदाज परशु आता मात्र चेंडू थोडसा ऑन द खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातो थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करेल आउटफील्ड दमदार आहे चेंडू थांबणार नाहीये येतो चौकार आले का भूषण कोण सुस्वागतम 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 दरम्यान या ठिकाणी आगमन होते ते म्हणजे ग्रामपंचायत वळचे विद्यमान आणि डॅसिंग सरपंच सन्माननीय राम भोईर साहेब यांचं आगमन झालेले आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम रोटी चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका इन साइडचा आपण पाहिला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमार्षे करताना चौकार यस हे फटाक्यांचे आवाज आपण ऐकतात अर्थात ग्रामपंचायत वळचे
या स्पर्धेतला फर्स्ट सेमीफायनल सामना एका बाजूला जय बजरंग कारिवली तर दुसऱ्या बाजूला जय कालिकामाता कालवार. दोन्ही संघाचे समर्थक आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. चला वेलकम या स्पीडअप करा प्लीज. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद 13 धावा धाव फलकावर. सर्वात महत्त्वाचं आपण पाहिलं की कुठल्या प्रकारचा फलंदाज ॲडव्हान्स आपण पाहिलं की कुठल्या प्रकारचा फलंदाज देखील बाद झाला नाहीये. दुसऱ्या षटकाला पारंपरिक वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं गोलंदाजी तो जोगेन पाटील. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं गोलंदाज जोगेन. चला थोडासा स्पीडअप करा. राईट अमोरचा मारा स्ट्राईक रोटेट करतोय प्रवीण अण्णा या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका गॅप मधून चेंडू जाईल का? यस. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी आउट ऑफ ऑफ स्टंप पाहिली. फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलं खाली क्षेत्र आणि चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जाणारा एक दमदार चौकार फलंदाज प्रवीण अण्णाच्या बॅटमधून येतोय. चौकार संघात धावसंख्या देखील पुढे सध्या धावसंख्या होती ती 17 बिनबाद 17. दमन दौरा 2024-25 चॅम्पियन संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. जय कालिकामाता कालवार. आता मात्र थोडंसं ऑस्ट्रेलियाच्या बाहेरचा चेंडू जागेवर फोर्स करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज प्रवीण याला एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे बिनबाद 17. ओट क्रमांक दुसरं गोलंदाज जोगेन पाटील. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका आहे. चेंडू जातो वाय डिश लॉंगाला खराब शतरक्षाला बेट करून चेंडू जातो सीमाच्या बाहेर चौकार. परशु पाटील यांनी निश्चितच थोडंसं अपट्स उत्तम केलं होतं मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नव्हते. अतिशय दमदार आणि चांगला फटका उत्तम फटका आपण आपला ऑन साईडचा प्रवीण याच्या माध्यमातून अतिशय चांगला फटका. या 4 धावांनी संघात धावसंख्या 21-21. हा चेंडू देखील थोडासा आउट ऑफ ऑप्शन आपण निश्चित पाहिला होता. दूर वळून खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज जोगेन. हा पलीकडे चेंडू सुंदरसा कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय डीप कव्हरला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. नकार दिला जातो या ठिकाणी. धावसंख्याकडे पुढे सगळे धावसंख्या होती ती 22. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. यांची सर्वांची नावं लिहून मनीष चेंडूला स्विचेटचा फटका गोड फटका. चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क? यास. काय कमालीचा फटका. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका. प्रेक्षणीय फटका. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा फटका आपण फलंदाज बाळ्याच्या बॅटमधून पाहिला. आणि या 6 धावांनी सगळ्यात धावसंख्या होती ती 28. पहिले 2 ओव्हरचा आपण विचार करत 14च्या सरासरी धावा जमा झाले ते 28. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करणारा संघ आपण पाहतोय जय कालिकामाता कालवार. देवाजी टावरे आणि मनीषजी खंडागले यांचं मी मनापासून आभार प्रकट करेन व्यक्त करेन. कारण की या स्पर्धेसाठी ज्यांचं अपार कष्ट अपार मेहनत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच माध्यमातून एक उत्तम संकल्पना स्पर्धेची आपण पाहिली आणि उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. देवाजी टावरे नॉदर्स टीम गावदी पूर्णा. त्याचबरोबर आमचे मनीष खंडागळे
रोटरी क्लब ऑफ भिवंडीचे प्रेसिडेंट आणि त्यांचे ऑल टीम्स या सर्वांचा अथक परिश्रम त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण या ठिकाणी पाहतो. चेंडूचे फेक करा प्लीज. जुन्या चेंडूची फेक करायची आपण त्वरित. खेळ थांबलेला आहे. जुना चेंडू दोन तीन चेंडू घासून घ्या. रोटरी चषक 2025 ही स्पर्धा मित्र आपण पाहतोय. अतिशय दिमागदार स्पर्धेचं आयोजन, भव्य आणि दिव्य असं आयोजन. या स्पर्धेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य पाहिलं, चालू हंगामाचा जर विचार केला तर स्पर्धेतनं पहिल्यांदाच कुठेतरी स्पर्धेतनं प्रत्येक संघाची जेवणाची उत्तम सोय झाली. ही देवाजी टावरे यांची एक संकल्पना सर्वांना आवडली आणि सर्वांनी हेच सातत्य पुढे चालू ठेवावं असं अध्यक्षांनी देखील आम्हाला सांगितलेलं आहे. देवाजी टावरे यांच्या पहिल्या स्पर्धेमधून सर्व संघाची जेवणाची उत्तम सोय, रोजगार आणि स्वादिष्ट पद्धत जेवण 3 दिवस या ठिकाणी बनवलं गेलं प्रत्येक संघासाठी. पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 28 प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 14 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो वैयक्तिक पला सांघिक. तिसरा गोलंदाज येतो केवल. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे प्रवीण याला. 12 मधून 14 जमा झालेले आहेत, 12 मधून 28 जमा झालेले आहेत 14च्या सरासरीने. आता येणारे अजूनही 12 चेंडू मधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. केवल नाईक रॅटम चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. सौजन्याच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा कंप्लीट. आउट ऑफ ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला, चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला होता. पॉईंट सीमारेषा लगत आपण पाहिलं क्षेत्ररक्षक सोजन अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं. 2 धावा काढण्याची संधी फलंदाज झाली. धावसंख्या 30. चालू हंगामाचा विचार केला तर निश्चितच एक अव्वल दर्जाची कामगिरी करणारा संघ आपण पाहतोय जे कालिका माता कालवार. या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा फ्लिक करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. पंच देतात लेग बाईचा इशारा. 1 धावेचा निर्बाला. धावसंख्याकडे पुढे सकते 31 विदाउट लॉस ऑफ विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. संघात धावसंख्या बिनबाद 31. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड. चेंडूवर मोठा फटका. ज्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे तो
दमनदौरा 2024-25 मधून खऱ्या अर्थाने एक सामना आपण पाहिला होता. सचिन स्पोर्ट्स पूर्णा या अगेन्स्ट या फलंदाजी काय जबरदस्त फलंदाजी केली होती. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. पंचांनी देखील विनंती अशी आपण थोडंसं वेळोवेळी वॉर्न करत चला दोन्ही संघांना. युट्यूबच्या माध्यमातून सध्या 36,000 प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप नाईक. चेंडूला अतिशय चांगला फटका साजलाय. व्हाट अ शॉट, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडूला स्लॉक केलं होतं ऑन साइडला. चेंडू सरळ सीमेच्या बाहेर चांगला उत्तम फटका, थोडा सॉफ्ट टेकर पद्धतीने शॉर्ट पेस डिलिव्हरी ती. फलंदाज शफल झाला ऑन साइडचा बिग प्लस त्याच्या बॅट मधून सजला आणि चेंडू सरळ सीमेच्या बाहेर जाणारा एक जबरदस्त नेत्र दीपक षटकार आला. या 6 धावांनी संघात धावसंख्या वधारली, सजली, नटली, फुगली, बहरली. धावसंख्या 1/44, 4. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. कार्मी संघाचा कॅप्टन संदीप नाईक. आउट ऑफ इनसाइडचा पुन्हा एकदा फटका साजलाय. यस, वेल जज कॅच. जोगेन पाटील याच्या माध्यमातून सुरेख सुंदर अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप नाईक. पुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका सजलाय, मात्र फटक्यामध्ये ताकद जोगता आली नव्हती. चेंडू जातो ऑन साइडला. महत्वाचा झेल कलेक्ट केला.
क्रिकेटचा फेस्टिवल आपण पाहतोय, क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय, क्रिकेटचा बिग शो आपण पाहतोय. रोटरी चषक 2025 थरार सुरेख सुंदर अप्रतिम अतिशय चांगल्या स्पर्धेचं भव्य आणि दिव्य असं आयोजन. मिस टाइम स्ट्रोक आत्मघातकी फटका आपण पाहिला. प्रॉपर चुनार बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं आणि मात्र झेल स्वरूपाने फलंदाज बाद होत. चला आता मात्र कालवार संघाचा कॅप्टन तुम्हाला विनंती असेल, आपण देखील लगेच विना विलंब आपलं शतरक्षण लावायचं आहे. वास्ते भूषणजी तरे जे युवा उद्योजक आहेत, SS एंटरप्राइजेसचे मालक आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कालवार संघाने आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. नंतर करायचं आहे. रोटेन वाले आहेत ना सर्व एकदम ते साहेब आहेत तेव्हा करणार आहे. सामना चालू करायचा. सामना चालू करायचा. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आणि मॅचला सुरुवात होईल. आपण तिथं उडवायचं ना. ट्रॉफी ठेवू नाही का? इथं उभा रे म्हणजे अशी लाईन लावायची. इथे लाईन अप करायची. मध्ये म्हणजे कसं असं लाईन. हां असं लाईन. अशी राहील अशी राहील. मध्ये आपली मान स्वयंभू पायगाव संघाने सुद्धा सज्ज राहायचंय. स्वयंभू पायगाव संघाचे कॅप्टन विकास मुकादम आपण थोडा संपर्क साधायचा आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे.
4:35 झालेली आहे. हा तिच्या सेंटरला गेले 3 दिवस सतत आजार राहून म्हणजे बॅकबोन असं ओके. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर आवाज व्हॉइस ऑफ ठाणे O2 डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. खूप खूप धन्यवाद मोहन भोईर. वळूया आपण इट्स सेकंड सेमीफायनल. समोर जे लक्ष्य आहे 49 धावांचं लक्ष्य आहे. क्षेत्ररक्षण लावलं जात आहे. दोन्ही संघ अगदी जवळचे असल्यामुळे पारंपरिक लढत बघायला मिळेल. स्वयंभू पायगाव संघ यापूर्वीच अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे. सन्मान्य अतिथीकडून उपस्थित पाहुणे मंडळी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. या ठिकाणी शुभ आगमन झाले मान्य श्री डिस्ट्रिक्ट ऑफिसर मान्य श्री सत्यशी भोजने सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. वेलकम. 49 धावांचं लक्ष्य आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर. फार एंड मुंडोरा एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल देवीदास. सलामीची जोडी खेळपट्टीवर. पशु पाटील आणि संदीप नाईक. संदीप नाईक म्हटलं कम्प्लीट टेक्निक बॅट्समॅन. या उलट पशु पाटील आक्रमक. काय फटका खेळलेला आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि पहिल्या चेंडूवर जशास तसं उत्तर. 4 धावांसाठी चौकार. खूप चांगला फटका बघायला मिळाला. परशुयाच्या बॅटमधून 4 धावा मिळत आहेत. 49 धावसंख्येचा पाठलाग करताना जय बजरंग कारिवली हा संघ. पुन्हा डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. काय फटका खेळलाय. क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका खेळला गेला आणि चेंडू सरळ निघून गेला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. 4 धावा. देवीदास शॉर्ट रन अप. स्विच हिट खेळलेला आहे आणि चेंडू जाईल स्क्वेरिश थर्ड मॅन. सीमा पार. 3रा चौकार. लागोपाठ 3 चौकार लगावलेले. क्लास क्रिकेट परशुच्या माध्यमातून काल आपण बघितलं की एक चौकार स्क्वेअर लगावला होता. एक स्ट्रेट डाऊन आणि हा स्विच हिट. मी ज्याला नेहमी स्वीट हिट म्हणतोय. 3 चौकार. धावसंख्या आहे 12. लक्ष्य 49 धावांचं आहे. महागडा ठरतोय देवीदास. पुन्हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा वेग कमी केला होता. चेंज ऑफ पेस. 3रा चेंडू मात्र निधाव जातोय. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेला जॉईन आहेत आणि प्रेक्षकांमध्ये खास करून भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 44 संघटनेचे उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय दीपकजी म्हात्रे यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेलं आहे.
3 धावा पूर्ण होत आहेत. खरं तर मिस टाइम फटका म्हणता येईल. हवा तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये आलेला नव्हता. चेंडू मात्र अगदी थर्ड मॅनला गेला होता. 3 धावा मिळत आहेत. 3 धाव्याने धावसंख्या होते 15 धावनं खेळते परशु आणि आता मात्र स्ट्राईक मिळेल ती म्हणजे संदीप नाईक. इज अ कम्प्लीट टेक्निक बॅट्समन. खास करून ऑफ साईडचे फटके देखणे फटके खेळण्यामध्ये वाकबगार आहे संदीप नाईक. कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पण मात्र स्क्वेअर कट तुम्हाला करायचा असेल ना तर बॉल आणि बॅटचं अंतर असणं गरजेचं आहे. अगदी शरीराच्या जवळ चेंडू तुम्ही स्क्वेअर कटचा फटका चांगल्या प्रकारे खेळू शकत नाही. मोहन भोईर षटक संपल्यानंतर आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सुद्धा करायचं आहे. कारण ही मॅच संपल्यानंतर आपण सरळ मैदानात जाणार आहोत. तिथे मान्यवरांना आमंत्रित करू. राष्ट्रगीत होईल, त्यानंतर टॉस होईल आणि त्यानंतर मेगा फिनाले. तर षटक संपल्यानंतर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सुद्धा आपण करायचं आहे. मोहन भोईर आपले जे पदाधिकारी आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण करून घ्यायचं आहे. आयोजकांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करून घ्यायचं आहे. दुसरं षटक नितेश येतोय. त्याचा सामना करेल परशु. परशुने आता आपण 3 चौकार लगावलेले आहेत. 15 धावनं खेळतोय. नितेश मार्गस्थ होईल. स्वीप करण्याचा इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्याने प्रयत्न केला जातोय. 20 क्रिकेटला 2003 मध्ये सुरुवात झाली. तिथूनच खऱ्या अर्थानं इम्प्रोव्हायझेशन जास्त वाढलं. त्यानंतर आपण पाहतोय तिलकने दिलशानला पाहतोय. त्याचबरोबर डगलस मारेले. त्यानंतर आपण AB डिव्हिलियर्सला. त्यानंतर आपण सूर्याला पाहतोय. सूर्यकुमार यादवला. नितेश फुलटा चेंडू गुलाबच्या डोक्यावरनं फटका खेळलेला. चेंडू सरळ जातोय तो स्ट्रेट लॉंग ऑफला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकेल का. मात्र फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचते. 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि याचा दरम्यान मित्रांनो की शुभ आगमन होत आहे. भिवंडी क्रिकेट असोसिएशन निफोडवे संघटनेचे विद्यमान सचिव सन्माननीय रमेशजी तरी साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. तुमच्या समेत पंकजी भोईर आपलं देखील मनापासून स्वागत. या आपण आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. यस डेफिनेटली एक डिसिप्लिन व्यक्तिमत्व. सचिव म्हणून काम कसं करावं नक्कीच रमेशजी तरे यांच्याकडे शिकण्यासारखं आहे. त्यांच्यामध्ये एक डिसिप्लिन आहे जबरदस्त. BMCचे एक अधिकारी वर्ग पदावर कार्यरत आहेत ते BMC मध्ये. आणि एक डिसिप्लिन कशी असावी खूप चांगलं डिसिप्लिन व्यक्तिमत्व आहे. रमेशजी तरे म्हटलं की सचिव आहेत न्यू 40 क्रिकेट संघटनेचे. न्यू 40+ यांच्या वतीने तसेच रोटरी क्लब रूरल यांच्या वतीने त्यांचा विशेष आभार व्यक्त करतोय. राम भोईर साहेब आपला विशेष आभार. धावसंख्या 17. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. ही 2 षटके संपल्यानंतर आम्ही लगेच स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. प्रत्येक षटकानंतर मोहन भोईर आपल्या पदाधिकाऱ्यांच्या शुभास्ते स्वागत सन्मान घ्यायचंय. यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर हलकासा बाउन्स झाला. अनपेक्षित बाउन्स. अपेक्षा नसते खरं तर खेळायचं होतं ऑन साईडला पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की चेंडू पडल्यानंतर
जेव्हा अनपेक्षित खाली जातो किंवा अनपेक्षित बाउन्स होतो त्या चेंडूला खेळणं तितकं सोपं नसतं आणि तेच या ठिकाणी बघायला मिळालं नितेशच्या गोलंदाजीवर. खूप चांगली गोलंदाजी आहे षटकामध्ये. नितेश फार एंड मुंडोरा एंडकडनं गोलंदाजी करतोय. आडव्या पट्ट्या खेळायचं होतं मात्र पुन्हा एकदा टायमिंग साधता आलेली नाही. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे मात्र डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय दीपक आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावेची संधी मिळाली. कमबॅक करताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये एक चांगल्या धावा आल्या 15 धावा पण या षटकामध्ये मात्र कुठेतरी धावसंख्येला खीळ बसलेले आहे. आळा बसलेला आहे. धावसंख्या थांबलेली आहे. आमच्या मोहन भोईर यांच्या शब्दात सांगितलं तर धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या रोडावलेली आहे, थंडावलेली आहे, मंदावलेली आहे. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा स्विच खेळण्याचा प्रयत्न. सातत्याने इम्प्रोव्हायझेशन बघायला मिळतंय पण चेंडूची निवड षटक समाप्त झालेलं आहे. मोहन भोईर धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करून मान्यवरांचा शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं आजच्या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतोय रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रलचे सन्माननीय प्रेसिडेंट अध्यक्ष मान्य श्री अजयजी नाईक. अजय नाईक साहेबांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. स्वागत आणि सन्मान होतं या ठिकाणी मान्यवरांचं. मणिजी खंडागळे यांच्या शुभ हस्ते अजय नाईक साहेबांचं या ठिकाणी शुभ सन्मान आज या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जातं. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल आणि नेहमीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो, एक आकर्षक ट्रॉफी त्यांना या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर रोटरी क्लब भिवंडीचे माजी प्रेसिडेंट सन्मानित विनायकजी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. विनायक चौधरी साहेबांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मणिजी खंडागळे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आज या मुख्य संस्कार मंचावर या व्यासपीठावर करायचंय. विनायक चौधरी रोटरी क्लब ऑफ भिवंडी सेंट्रलचे माजी प्रेसिडेंट. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित रोटरी क्लब ऑफ भिवंडीचे माजी अध्यक्ष सन्माननीय अरविंदजी भोईर. अरविंदजी भोईर यांना देखील आपण सन्मानित करूया. आणि या दरम्यान शुभ आगमन होते पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य. या स्पर्धेमधून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रथम क्रमांकाची एक आकर्षक ट्रॉफी. त्याचबरोबर आमचे आदरणीय पीकेजी म्हात्रे साहेब भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे उपाध्यक्ष. भिवंडी ग्रामीणचे प्रेसिडेंट अर्थात अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे पीकेजी म्हात्रे साहेब, तुमचं देखील मनापासून स्वागत. त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. या स्पर्धेमधून मित्र आपण पाहतो एक आकर्षक प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीचे स्पॉन्सर अर्थातच श्री भानुदास काशीनाथ पाटील पंचायत समितीचे माजी सभापती विद्यमान सदस्य व्यासपीठ मंचावर उपस्थित झालेले. त्यांचं देखील मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. स्वर्गीय काशीनाथ कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थाचे सुपुत्र त्यांचे चिरंजीव भानुदास पाटील यांनी आम्हाला ही ट्रॉफी पुरस्कृत केली. चला प्लीज फर्स्ट प्राइज कॅश प्राइज आणि आकर्षक ट्रॉफी त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेले सन्माननीय भानुदास काशीनाथ पाटील साहेब पंचायत समितीचे माजी सभापती ते विद्यमान सदस्य स्पॉन्सर के त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि विशेष आभार सुद्धा व्यक्त करतोय. दरम्यान मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येते, गोलंदाज आणि चांगला झेल, सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा सुंदर झेल. पहिल्या षटकात खरं तर खूप चांगली सुरुवात झाली होती पण आता त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये नितेश यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर अनिल खूप चांगली चौकार लागल्यानंतर सुद्धा कमबॅक करतोय. 49 धावांचं लक्ष्य आपण पाहतोय. सेकंड सेमीफायनल दुसरा उपांत्य फेरीतली मॅच यापूर्वीच स्वयंभू पायगाव संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण पाहतात रोटरी चषक 2025
गावदेवी क्रिकेट क्लब पूर्णा न्यू 40+ आणि रोटरी क्लब ग्रामीण यांच्या विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आता बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे संदीप पाटील. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 23. समोर जे लक्ष्य आहे ते 49 धावांचं लक्ष्य आहे, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. 26 रिक्वायर्ड इन 10 बॉल. याला ऑन साइडला खेळलेला आहे, मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि संदीप पाटील याची खेळी संपुष्टात. तर पालिकेमध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त ते न्यू 40चा सचिव सांभाळतायत आणि खूप चांगली कामगिरी करतायत. वेल्डे संदर्भात सहकार्य करायचं आहे मित्रांनो, अजून मेगा फायनल बाकी आहे. याला मात्र ड्राईव्ह केला, चेंडू सरळ जाते वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकपेक्षा जास्त मिळणार नाहीये.
पॉल ॲडॅम्स आपण बघितलं असेल गोलंदाजी करताना, तो अंदाज बालामध्ये मिळतोय. बाला ज्युनियर, पॉल ॲडॅम्स. हे पहा गोलंदाजी, अशा प्रकारची गोलंदाजी असते नाही, धोकादायक असते, फसवी असते. फसवी गोलंदाजी याला म्हणतात. चेंडू रिलीज करताना क्विक रिलीज होतोय. हे पहा पॉल ॲडॅम्स, ही फसवी गोलंदाजी असते. चेंडू कुठल्या दिशेने येईल, कुठल्या दिशेला जाईल, दिशा आणि दशा काही कळत नाही या गोलंदाजीमध्ये. पी.के. म्हात्रे साहेब सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी खरं तर दिलेला आहे. हरचंद्र भोईर साहेब आहेत. फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जातोय तो डीप मिड विकेटला. आणि आता असं वाटतं की पराभवाच्या खाईच सापडलेला आहे जय बजरंग कारवली संघ, कारण 3 चेंडू आणि 21 धावा. मिशन इम्पॉसिबल. फक्त गोलंदाजाने ठरवलं तर तो 21 धावा देऊ शकतो. फक्त गोलंदाजाने ठरवलं तर. स्विच खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग बरोबर झालेला नाही. स्वतः बाला त्या ठिकाणी येतोय आणि तिसऱ्या प्रयत्नात झेल घेतोय. विजय मान सुद्धा आता रोमॅन्टिक मोड मध्ये आलेले आहेत. जेव्हा दिलो की धडकन गौतमी पाटीलची आठवण करून देत आहेत. सिद्दीक भाभे जर या ठिकाणी असते ना, तो बालाने निकाला सामनेवाला का दिवाला असं म्हटलं असतं त्यांनी. बालाने काही बॅटिंग केली, त्यानंतर गोलंदाजी करतोय बाला. अगेन्स्ट टर्न हुकचा फटका खेळलेला आहे. या फटकेची आवश्यकता खरं तर इनिशियल ओव्हर मध्ये होती. चेंडू जात आहे डिफाईन लेग सीमा पार चौकार. टर्न झाला होता, अगेन्स्ट टर्न फटका खेळलेला आहे. शेवटचा चेंडू आहे. या सामन्याचा जो मॅन ऑफ द पुरस्कार आम्ही देणार आहोत तो प्राइज डिस्ट्रीब्युशनला देणार आहोत. पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळेला आम्ही ज्ञानेश्वर मुकादम आपण नोंद ठेवायची आहे. या मॅचचा जो मॅन ऑफ द पुरस्कार आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला देऊ. आणि याचबरोबर अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय ते म्हणजे स्वयंभू पायगाव संघ कॅप्टनने आपल्या खेळाडूला घेऊन ही 30 सर्कलची जी रेषा आहे या ठिकाणी याच्या खेळपट्टीवर जायचं नाही आपण.